नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अझहर असेल, त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल, त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्याने केलं। आणि हे 9 जे काही आम्ही हल्ले केले, या 9 हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही, म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती, पनाह दिली होती, त्यांचे अड्डे तयार केले होते, ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते, नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले। पाकिस्तानला हे दाखवून दिला अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोड़ने वाले नहीं है, हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं। आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। मला या गोष्टीचा अभिमान आहे, एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही। त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला, त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले। त्यांनी ड्रोनचा वापर करायचा प्रयत्न केला, एकही त्यांचा ड्रोन हल्ला यशस्वी होऊ शकला नाही। त्यांनी F-16 चा वापर करायचा प्रयत्न केला, त्यांचे F-16 पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स सिस्टीमने केलं। भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही। एकही हल्ला पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही। पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जेव्हा जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला, पाकिस्तान घाबरला। पाकिस्तानला भारताची कॅपॅबिलिटी माहिती नव्हती, ब्रह्मोसची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती। ज्यावेळी त्यांचं एक एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला। आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा, आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा। भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे। त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्धबंदी करू। आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली, त्यानंतर ही युद्धबंदी झाली। बंधू भगिनींनो, भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली, जगाला पाहायला मिळाली। भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं। अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, याच्यामुळे आणि म्हणून आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता, आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे। मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील, या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील। आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारत माता की। सर्व सैनिकांनी पुढे